पंढरपूर हे संतांचे माहेरघर, तर अंमळनेर हे भाविकांचे प्रति पंढरपूर आणि माझ्या मामाचं गाव. तर नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री संत सखाराम महाराज यांचं अंमळनेर येथील वाडी मंदिर तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. बोरी नदीच्या पूर्व तीरावर असलेले पैलाड व पश्चिम तीरावर असलेले अंमळनेर. अमल म्हणजे मल नसलेले. पश्चिमेकडील भागातून बोरी नदी पात्रात दक्षिणेकडे उतरल्यानंतर दिसून येणाऱ्या 4 सत्पुरुषाच्या समाध्या व उत्तरेकडे नजर टाकली तर दिसणारा दगडी पूल, त्याच्या पलीकडे भुसावळ सुरत मार्गाच्या रेल्वे पूल, हे सर्व पाहिले की क्षणभर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात उभे असल्याचा भास होतो. कारण तेथेही अगदी अशीच परिस्थिती पाहावयास मिळते. म्हणून लोक याला प्रति पंढरपूर असे म्हणतात. याबाबत आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते, ते म्हणजे पांडुरंगाचे परमभक्त बेलापूरकर महाराज दर एकादशीला पंढरपूर वारी करीत असत. पांडुरंगाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की तू मला दर एकादशीला भेटतो, परंतु वैशाख शुक्ल एकादशीला मात्र तुला माझ्या दर्शनापासून वंचित राहावे लागेल. कारण वैशाख शुक्ल एकादशीला मी माझ्या प्रिय भक्त सखारामाच्या भेटीला अंमळनेरला जातो. त्यामुळे तू वैशाखातील या एकादशीला अंमळनेर वारी कर, म्हणजे आपली भेट होईल. या कारणाने बेलापूरकर महाराज वैशाखातील शुक्ल एकादशीला अंमळनेर येथे असतात. त्यांचे आगमन पांडुरंगासह नवमीला होते. गावाबाहेर ते मुक्काम करतात व दशमीच्या दिवशी स्वतः विद्यमान गादीपती श्री प्रसाद महाराज गाववेशी करून त्यांना मिरवणुकीने वाडीमधील मंदिरात घेऊन येतात. अशी ही परंपरा गेल्या 200 वर्षापासून सुरू आहे. बेलापूरकरांसोबत पंढरीचा पांडुरंग अंमळनेरला येतो, म्हणूनही अंमळनेरला प्रति पंढरपूर म्हणतात. अशा या प्रति पंढरपूर असलेल्या अंमळनेर शहराला ज्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली, त्या संत श्री सखाराम महाराजांचे आध्यात्मिक क्षेत्रातले स्थान अतिशय उच्च कोटीचे आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगामधील एक प्रसंग म्हणजे त्यांच्या विवाहप्रसंगी प्रत्यक्ष पंढरपूर निवासी पांडुरंगाने त्यांना निरोपाच्या वेळी स्वमुखाने सांगितले, तरी सखारामा एवढे करी, धरावी पंढरीची वारी, येऊन या आमच्या मंदिरी, भेटी आम्हा देईचे. तुझ होईल सद्गुरू भेटी, तुटेल जन्माची आटा आटी, ऐसे वधुनी जगजेठी, मस्तकी हात ठेविला. अशा प्रकारच्या आध्यात्मिक उच्च अधिकार असलेल्या संत श्री सखाराम महाराजांच्या पावन चरित्रामुळे अंमळनेरला श्री क्षेत्र अंमळनेर म्हणून प्रसिद्धी मिळाली. तर फ्रेंड्स, वाडी मंदिरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरासोबत संत श्री सखाराम महाराजांचा थोडी हिस्ट्री तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यासोबतच आता मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मारुती रायाचं मंदिर आहे आणि इथे हे जे छोटी खिडकी दिसते आहे त्याच्या पलीकडे बोरी नदी आहे, तर तिचं पात्र आपण खिडकीतून बघू शकतो. मंदिराच्या मंडपगृहाच्या बाजूमध्येच श्री सद्गुरू सखाराम महाराजांची राहण्याची ही जागा होती. इथे महाराज उपासना करायचे, ध्यान साधना, हे जप इथेच करायचे. तर ती देखील जागा इथेच पाहायला मिळते. आता मंदिराच्या बाजूला हा जो पॅसेज आहे, इथे हे सगळं हल्ली रिनोव्हेट झालं आहे आणि इथे बरीचशी पूजा करण्यात येते ब्राह्मणांकडून ते, आणि छोटे छोटे मंदिरं देखील आहेत इथे. तर जसं की दत्तप्रभूंचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे आणि मारुती रायाचं मंदिर आहे. तर अशी छोटी छोटी मंदिरं देखील इथे आहेत. आपल्या आयुष्यातील सगळ्यात जास्त मेमोरेबल पिरियड कुठला असेल तर तो आपलं बालपण असतं. आणि बालपणमधील त्या जागा, त्या गोष्टींमध्ये आपलं एवढं कनेक्शन असतं की आयुष्यभर आपल्याला ते आठवण राहतं. आणि पुन्हा पुन्हा त्या स्थळाला जर आपण गेलो तर आपल्याला ती सगळी गोष्ट आठवून येते. तसंच काहीसं माझं पण या मंदिरासोबत आहे. लहानपणापासून या मंदिरात मी आले आहे आणि
इथे खेळलेसुद्धा आहे. तर बऱ्याच गोष्टी मला इथल्या आठवण आहे. त्यासोबतच जेव्हा आपल्याला सुट्ट्या लागतात म्हणजे की एप्रिल मे महिन्यात, तेव्हाच इथे रथ उत्सव आणि यात्रा असते. जसं की वैशाख शुक्ल एकादशीला रथयात्रा असते, पालखी सोहळा असतो आणि त्यानंतर मग बोरी नदीच्या पात्रात रथ उत्सव असतो. तर ती देखील बघण्याची मजा एक वेगळी असते. तर ह्या सगळ्या आठवणी मंदिराला भेट देताच मला पण जागृत झाल्या. यासोबतच इथे हे जे दाखवते आहे ती एक विहीर आहे आणि ती पहिले सांगायचे की तुपाची विहीर होती 200 वर्षापूर्वी. तर ह्या विहिरीत तूप असायचं. त्यासोबत तुळशी वृंदावन आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे आणि इथल्या देखील खिडकीतून समोर बघितलं तर बोरी नदीचं पात्र दिसतं आणि त्यात 3 समाधी मंदिर दिसतात. तर अशा रीतीने संपूर्ण मंदिर प्रसरलेलं आहे. आता याच्या पलीकडे, दरवाजाच्या पलीकडे समोर गेलो की गंगामाता मंदिर येतं आणि इथे मी जे बोलत होती खिडकीच्या पलीकडे ते 3 समाधी मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवत होती. सोबतच बाहेर पडलो की इथे गंगामाता मंदिर येतं. तर अशा रीतीने हे संपूर्ण मंदिर आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.